Yes, is it audible to all? Yes, am I audible to all? Please respond me fast. Is it audible? Yes. आवाज येतोय का? Yes, sir. ओके. काय प्रॉब्लेम आहे रे तुम्हाला सकाळी सकाळी बोलायला पण काय पोरं आहे तुम्ही. आपण काय करतोय आहे रिलक्टन्स पल्स ट्रान्सड्यूसर याचं स्टडी करतो आहोत, बरोबर की नाही? वर्किंग प्रिन्सिपल पाहिलं आपण. काय वर्किंग प्रिन्सिपल आहे? जेव्हा आपण टार्गेटची रिलेटिव्ह किंवा आपण मोमेंटरी अप अँड डाऊन करू त्याला, तेव्हा काय होतं? रिलक्टन्स चेंज होतो. तर रिलक्टन्स कसा चेंज होतो हे आपल्याला माहिती आहे. रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? L upon mu0 into A. ओके, mu0 into A. S is equal to L upon mu0 into A. हा बेसिक फॉर्म्युला आहे. आणि इंडक्टन्स कॅपिटल L इट इज इक्वल टू व्हॉट? N स्क्वेअर अपॉन रिलक्टन्स. N स्क्वेअर अपॉन रिलक्टन्स. मग आपण रिलक्टन्सची व्हॅल्यू जर इथं पुट केली तर L इज इक्वल टू N स्क्वेअर mu0 into A अपॉन L. याचं मिनिंग आहे की इथं N mu0 A या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत. तर आपला इंडक्टन्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कोर किंवा लेंथ ऑफ एअर गॅप असं म्हणू आपण. लेंथ ऑफ एअर गॅप, लेंथ ऑफ एअर गॅप. मग आता आपल्याला जर इंडक्टन्स किंवा रिलक्टन्स तर चेंज करायचं आहे, तर आपण काय करतो आहोत? या टार्गेटला अप अँड डाऊन मोशन मुवमेंट करतो आहोत. तर आपण या एअर गॅप जो आहे याचं डिस्टन्स कमी जास्त करतो आहोत. ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्शनला करू टार्गेटचं, तेव्हा काय होईल? हा एअर गॅप इन्क्रीज होईल. जेव्हा त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला करू त्यावेळेस काय होईल? एअर गॅप हा कमी होईल. म्हणजे मोमेंटरी आपण अप अँड डाऊन मोशन याला देणार आहोत. कशाला? एक्सटर्नल मॅग्नेटिक बॉडी म्हणजे कुणाला? टार्गेटला अप अँड डाऊन करणार आहोत. याचा परिणाम म्हणून काय होईल? हा एअर गॅप चेंज होईल. हा एअर गॅप चेंज झाल्यामुळे काय होतं आपल्याला माहिती आहे. एअर गॅप चेंज झाल्याने आपला रिलक्टन्स चेंज होतो, म्हणून याला रिलक्टन्स पल्स ट्रान्सड्यूसर असं म्हणायचं. एअर गॅप चेंज झाला म्हणजे रिलक्टन्स चेंज होईल. रिलक्टन्स चेंज झाला म्हणजे इंडक्टन्स चेंज होईल. इंडक्टन्स चेंज झाला म्हणजे आपल्याला माहिती आहे मग पुढे सगळ्या गोष्टी चेंज होतात. इंडक्टन्स चेंज झाला की ईएमएफ इंड्यूस्ड सुद्धा चेंज होतं. ठीक आहे. Hence, the voltage pulse is produced every time when the target distorts magnetic field of the coil. Distorts magnetic field of the coil. Okay. आता बघा हे समजायला तुम्हाला परत या डायग्रामला जावं लागेल. ठीक आहे. आता बघा नीट काळजीपूर्वक लक्ष द्या डायग्राम कडे आणि बोलण्याकडे. ठीक आहे. टार्गेट आपण अप अँड डाऊन मोशन न मूव्ह करतो आहे. याचा मिनिंग काय होत आहे की आपण हा जो एअर गॅप आहे हा एअर गॅप व्हेरीड करतो आहोत. एअर गॅप इथला व्हेरी करतो आहोत. याचा परिणाम म्हणून काय होत आहे? आपला रिलक्टन्स चेंज होतो आहे. रिलक्टन्स चेंज झाल्यामुळं काय होत आहे? आपला इंडक्टन्स चेंज होतो आणि इंडक्टन्स चेंज झाल्यामुळं ह्या कॉइलचं जे आउटपुट व्होल्टेज आहे, आउटपुट युनिट हे जे काही आउटपुट आहे ते हे चेंज होईल. ते चेंज होईल आणि चेंज होत आहे म्हणजेच काय आहे? ऍक्च्युअली ही जी टार्गेट मोशन आहे अप अँड डाऊन ही कशामुळे मोशन होऊ शकते अप अँड डाऊन? त्याला मेकॅनिकल एनर्जी दिल्यामुळे. त्याला मेकॅनिकल एनर्जी दिल्यामुळे अप अँड डाऊन होऊ शकतं. म्हणजे जे पिस्टन असतं की नाही तुमच्या याच्यामध्ये इंजिन मध्ये, पिस्टन सगळ्यांना माहित असेल. 3 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन असतं. तुम्ही फर्स्ट इयर मध्ये अभ्यासला असेल बघा, एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये 3 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन आहे की नाही? मला काही एवढी आयडिया नाही मेकॅनिकलची, बट इंजिन जे आहे ते इंजिनची जी पिस्टन असते की नाही ते अप अँड डाऊन मोशन न मूव्ह करत असते इंजिन मध्ये. वर खाली पुन्हा क्रँकशाफ्ट फिरतो. त्याच्यामुळं क्रँकशाफ्ट फिरला की आपला एक्सेलचा शाफ्ट फिरतो आणि आपले टायर फिरायला लागतात. तर ही अप अँड डाऊन मोशन जी आहे ती मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला या रिलक्टन्स पल्स ट्रान्सड्यूसरचा यूज करतो आपण. त्याला रिॲक्टन्स पल्स ट्रान्सड्यूसरचा यूज करतो आपण. मग आणखी दुसऱ्याचा याचा काय यूज होऊ शकतो?
की एखादी बॉडी आहे ती कंटिन्युअसली अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन असं मोशन करते आहे, अप अँड डाऊन मोशन करते आहे, तर तुम्हाला ती पर्टिक्युलर बॉडी कंटिन्यू किती वेळेस अप अँड डाऊन करते आहे, एका सेकंड मध्ये, एका मिनिट मध्ये, तर ते तुम्हाला ते काउंट करायचंय, काउंट करायचंय. तर आपल्याला हे रिॲक्टन्स पल्स ट्रान्सड्युसरचा यूज करून आपण ते काउंट करू शकतो. मग काउंट करू शकतो म्हणजे कसं, आता ही जी रिलक्टन्स पल्स ट्रान्समीटर जे ट्रान्सड्युसर आहे, त्याचं जे आउटपुट आहे हे आपल्या डिस्प्लेला दिलेलं असतं किंवा रेकॉर्डिंग डिव्हाइसेसला दिलेलं असतं किंवा इंडिकेटिंग डिव्हाइसला याचं आउटपुट दिलेलं असतं आणि त्या आउटपुटच्या हिशोबानं आपला इंडिकेटिंग डिव्हाइस हा व्हॅल्यूज दाखवतो, व्हॅल्यू दाखवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही काय करायचं, गुगल सर्च करायचं ऑटोमेशन वरती, ऑटोमेशन. ओके, मग तुम्हाला वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये ऑटोमेशन कसं चालतं, तर तिथे तुम्हाला दिसून येईल की मशीनची मोशन फॉरवर्ड बॅकवर्ड अप अँड डाऊन स्लायडिंग, परत वर खाली, परत मागे पुढे, परत रोटरी मोशन, ह्या जे काही मोशन आहेत पॅकेजिंग फॅक्टरीमध्ये किंवा तुम्ही पाहिलं असेल मिल्क प्रोसेसिंग फॅक्टरी आहे, बरोबर की नाही, अमूलचं दूध वगैरे पाहतो की नाही आपण, त्याचे जे पॅकेट आहेत हे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये पॅकेटमध्ये दूध फिलअप करणं, त्या पॅकेटचं पॅकिंग करणं, ते पॅकेट काउंट करणं, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. ऑटोमॅटिक होतात म्हणजेच काय, आपले हे ट्रान्सड्युसर यूज करतात तिथं, आणि या ट्रान्सड्युसरचा ऑपरेशन हे कंट्रोल सिस्टमनं कंट्रोल केलं जातं. आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ऍडव्हान्स कंट्रोल सिस्टम इंजिनिअरिंग हा पूर्ण एक टॉप सब्जेक्टच आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला हाऊ द मशीन इज गोइंग टू कंट्रोल, हाऊ द मशीन इज गोइंग टू कंट्रोल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कळतात. म्हणजे जो टार्गेट आहे त्याचं अप अँड डाऊन मोशन कशी होते, का होते, कितपर्यंत व्हायला पाहिजे, कधी व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी कंट्रोल सिस्टम इंजिनिअरिंग मध्ये स्टडी केल्या जातात. इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, या 3 ब्रांच मध्ये तुम्हाला हे कंट्रोलिंग सगळं शिकायला मिळतं. किंवा ऑटोमेशन जे आहे, मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल यांचं कॉम्बिनेशन म्हणून एक मेकॅट्रॉनिक्स, एक IT ची ब्रांच आहे किंवा ऑटोमेशनची ब्रांच आहे. त्या ब्रांच मध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा प्रोग्रामिंग केली जाते, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते. पण ऍक्च्युली हे जे सगळ्या काही गोष्टी ऑटोमॅटिक होतात त्याच्यासाठी कारणीभूत असतं आपलं ट्रान्सड्युसर. ठीक आहे, अप अँड डाऊन मोशन लक्षात ठेवा, रिलक्टन्स पल्स ट्रान्सड्युसर. ओके, now strain gauge, strain gauge, this is the third transducer. Okay, transducer. Okay, strain gauge, it is a passive resistive type transducer. It is what, passive resistive type transducer. स्ट्रेन गेज काय आहे, पॅसिव्ह रेजिस्टिव्ह टाइप ट्रान्सड्युसर आहे, पॅसिव्ह आहे तो. याच्यामध्ये आपल्याला याच्या ऑपरेशन साठी एक्सटर्नल एनर्जी द्यावी लागते याला. ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर मध्ये तसं नाहीये. आपला जो रिलक्टन्स पल्स मीटर जो आहे ना, तो कसा आहे, पॅसिव्ह इंडक्टिव्ह टाइप ट्रान्सड्युसर आहे. म्हणजे याला सुद्धा आपल्याला याच्या ऑपरेशन साठी एक्सटर्नल एनर्जी द्यावी लागते. पॅसिव्ह इंडक्टिव्ह टाइप ट्रान्सड्युसर हा आपला रिलक्टन्स पल्स ट्रान्सड्युसर आहे. आणि स्ट्रेन गेज, स्ट्रेन गेज हा पॅसिव्ह रेजिस्टिव्ह टाइप ट्रान्सड्युसर आहे. आता हा स्ट्रेन गेज सुद्धा मेकॅनिकल डिव्हाइस आहे, मेकॅनिकल डिव्हाइस आहे. आता तो कशासाठी यूज होतो ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, स्ट्रेन गेज. ओके, स्ट्रेन गेज आता तुम्ही फर्स्ट इयर मध्ये, 12th मध्ये पण पाहिलेला आहे. एखाद्या बॉडीवरती जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला त्याला आपण डिफॉर्मिंग फोर्स असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे जो काही चेंज होतो त्या बॉडीवरती त्याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो. यंग्स मॉड्युलस वगैरे तुम्ही अभ्यासला असेल बघा, मला थोडं थोडं आठवतंय कारण माझं 12th 2012 ला झालेलं आहे. तिथं तुम्हाला शिकायला मिळालं होतं की स्ट्रेन म्हणजे काय असतं, स्ट्रेस म्हणजे काय असतं, प्रेशर म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, ऍक्सिलरेशन काय असतं. या सगळ्या गोष्टी मेजरमेंटसाठी आपण स्ट्रेन गेज यूज करतो. स्ट्रेन गेज यूज करतो आपण मेजरमेंट ऑफ फोर्स, मेजरमेंट ऑफ स्ट्रेन, मेजरमेंट ऑफ स्ट्रेस, मेजरमेंट ऑफ प्रेशर, डिस्प्लेसमेंट, ऍक्सिलरेशन, ETC, या सगळ्या गोष्टी मेजरमेंटसाठी आपल्याला स्ट्रेन गेज असं, स्ट्रेन गेज नावाचा ट्रान्सड्युसर यूज करावा लागतो. आणि तो काय आहे, पॅसिव्ह रेजिस्टिव्ह टाइप ट्रान्सड्युसर आहे. आता याला रेजिस्टिव्ह टाइप का म्हणायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे,
समजलं असेल की स्ट्रेन गेज कशासाठी यूज करतो आपण. इट इज युज्ड टू मेजरमेंट ऑफ फोर्स, स्ट्रेन, स्ट्रेस, प्रेशर, डिस्प्लेसमेंट, ऍक्सिलरेशन या गोष्टी मेजरमेंटसाठी आपण स्ट्रेन गेज यूज करतो. आणि हा पॅसिव्ह रेजिस्टिव्ह टाइप ट्रान्सड्युसर आहे. का आहे? बिकॉज स्ट्रेन गेज आर अ डिव्हाइस whose resistance changes under the application of force or strain. फोर्स और स्ट्रेन. म्हणजे लक्षात ठेवा पॅसिव्ह रेजिस्टिव्ह टाइप ट्रान्सड्युसर. आपण इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर अभ्यासतोय म्हणजेच आपले जे रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, इलेक्ट्रिकल करंट, इलेक्ट्रिकल व्होल्टेज या गोष्टीशी रिलेटेड आपण ट्रान्सड्युसर स्टडी करतो आहोत. ठीक आहे. तर मग बघा स्ट्रेन गेज हा असा ट्रान्सड्युसर आहे की जेव्हा आपण एखादा फोर्स अप्लाय करू, एखादा स्ट्रेन अप्लाय करू, तेव्हा त्याचा रेजिस्टन्स चेंज होतो, तेव्हा त्याचा रेजिस्टन्स चेंज होतो. म्हणून त्याला पॅसिव्ह रेजिस्टिव्ह टाइप ट्रान्सड्युसर असं म्हणायचं. ठीक आहे. बेसिक प्रिन्सिपल काय आहे आपण पाहूया. If the metallic wire is stretched or compressed, its dimension changes, and due to the strain, in turn, wire resistance increases or decreases. तुम्हाला मी स्ट्रेन गेजचं इंट्रोडक्शन देताना पण म्हणालो होतो बघा की स्प्रिंग असते. तुम्हाला शॉकअपचं एक्झाम्पल दिलं होतं तुमच्या गाडीच्या. ठीक आहे. तर जेव्हा आपले 2-3 मित्र आपल्या गाडीवरती बसतात त्यावेळेस काय होते, स्प्रिंग किंवा शॉकअप हा खाली दबल्या जातो. तर मग ऍक्च्युअली जेव्हा एखादं मोटरसायकल डिझाईन होते इंडस्ट्रीमध्ये, तुम्हाला माहिती ना व्हेरियस टाइप्स, बुलेट असेल, बुलेटचे वेगवेगळे मॉडेल्स असतील, शाईन असेल, परत हिरोच्या गाड्या असतील, होंडाच्या गाड्या असतील, यांचं ज्यावेळेस डिझाईन होतं तेव्हा त्यांची लोडिंग कॅपॅसिटी चेक केली जाते. तर लोडिंग कॅपॅसिटी कशी चेक केली जाते, तर त्यांचा शॉकअप बसवलेला असतो. त्या शॉकअप वरती एक्सटर्नल वेट ठेवतात, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतात, एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करतात. मग ते प्रेशर मेजरमेंटसाठी, ते स्ट्रेन मेजरमेंटसाठी किंवा तो फोर्स मेजरमेंटसाठी आपण स्ट्रेन गेज यूज करतो. आपण काय करतो यूज, स्ट्रेन गेज यूज करतो. मग या स्ट्रेन गेजनं किती प्रेशर मेजर केलं, किती फोर्स मेजर केला हे कळण्यासाठी आपल्याला स्ट्रेन गेज ट्रान्सड्युसर यूज करावं लागतं. पॅसिव्ह रेजिस्टिव्ह टाइप स्ट्रेन गेज ट्रान्सड्युसर यूज करावं लागतं आपल्याला. आणि मग तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मीटरवरती तुम्हाला रिडिंग दिसणार की तुमची शाईनची मोटरसायकल जी आहे ती सपोज 2 क्विंटल फोर्स किंवा 2 क्विंटल वेट बिअर करू शकते किंवा तुमची जी बुलेट आहे त्याच्यावरती सपोज 3 to 4 क्विंटल वजन किंवा वेट आहे ती बिअर करू शकते. तर हे डिझायनिंगचा पार्ट असतो ऍक्च्युअली. आणि डिझायनिंगच्या वेळेस आपल्याला मेजरमेंट हे कंपल्सरी असतं. म्हणजे मेजरमेंट कशाने करायचं या मोठमोठ्या व्हेकलचं. सपोज तुमची भारत बेंज आहे ना, मोठा हायवा टिप्पर वगैरे म्हणतात बघा आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये. तर ते भारत बेंचची जी टिप्पर असते की नाही मोठं वाळू वगैरे किंवा हे ते ट्रान्सपोर्टेशनसाठी, तर त्याची जी वेट बिअरिंग कॅपॅसिटी आहे किंवा फोर्स बिअरिंग कॅपॅसिटी आहे तर ती कशी ठरवली जाते, तर या स्ट्रेन गेजचा यूज करून. मग तिथं माणूस जाईल का असं मेजरमेंटसाठी तिथं, कारण ती खूप रिस्की आहे. तर मग हे कुणं मेजर केलं पाहिजे, तर या स्ट्रेन गेजनं मेजर केलं पाहिजे. कारण हे डिव्हाइस आहे, हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला काही म्हणजे त्याच्यावरती जर डॅमेज झालं काही त्याला तर म्हणजे ह्युमन लॉस होण्याची शक्यता आहे की नाहीये. तर ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये आपले हे सगळे ट्रान्सड्युसर यूज होतात. ठीक आहे. तर ट्रान्सड्युसरचा तुम्हाला स्ट्रेन गेजचा म्हणजे हे कुठं यूज होतो ते कळालं असेल. आता आपण त्याचं बेसिक प्रिन्सिपल पाहूया की ऍक्च्युअली हा वर्क कसा करतो. तर लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे स्प्रिंग आहे. स्प्रिंग ही मेटॅलिक कंडक्टरची बनलेली असते किंवा आपण काय म्हणू कंडक्टिंग मटेरियलची असते. तिला रेजिस्टन्स असतो. जेव्हा स्प्रिंग आपण अशी खूप ताणू म्हणजे त्याला खूप टेन्शन अप्लाय करू किंवा स्ट्रेस अप्लाय करू तेव्हा स्प्रिंग काय होते, स्ट्रेट होते. याचं मिनिंग काय होतं की स्प्रिंगची लेंथ इन्क्रीज होते. आणि जेव्हा मी स्प्रिंगला खूप असं प्रेशरनं टेन्शननं त्याला म्हणजे अपोजिट डायरेक्शननं ओढू तेव्हा काय होईल, जेव्हा त्या स्प्रिंगचं जो मटेरियल आहे, जो वायर आहे त्याला ओढल्यानंतर काय होईल, त्याची लेंथ इन्क्रीज होईल ऍज वेल एज त्याचा डायमीटर कमी होईल. मग तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखाद्या वायरचा लेंथ आणि डायमीटर चेंज होतो म्हणजे रेडियस चेंज होते
तेव्हा त्या वायरचा रेजिस्टन्स चेंज होतो, तेव्हा त्या वायरचा रेजिस्टन्स चेंज होतो. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, तुमच्या मोटरसायकलचे जे शॉकअप आहेत त्यांची कॅपॅसिटी, त्यांची वेट बिअरिंग कॅपॅसिटी ही कशी ठरवली जाते इंडस्ट्रीमध्ये, तर या स्ट्रेन गेजचा यूज करून ती ठरवली जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही लोड अप्लाय करा तुमच्या गाडीवरती, म्हणजे शीट वरती, तर तेव्हा काय होतं, स्प्रिंग ही कॉम्प्रेस होते, म्हणजे तिची लेंथ कमी होते आणि डायमीटर हा मायन्यूट इन्क्रीज होतो, डायमीटर मायन्यूट इन्क्रीज होतो. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, लेंथ जेव्हा डिक्रीज होते तेव्हा रेजिस्टन्स हा काय होतो, रेजिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट, रो एल बाय ए. लेंथ डिक्रीज झाली तर रेजिस्टन्स डिक्रीज होतो. रो एल बाय ए, एरिया क्रॉस सेक्शन जर इन्क्रीज झाला तर रेजिस्टन्स डिक्रीज होतो. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा आपण एखादा स्ट्रेस अप्लाय करू, स्ट्रेन अप्लाय करू, तेव्हा रेजिस्टन्स हा त्या पर्टिक्युलर मटेरियलचा चेंज होतो. आणि या जी काही चेंज होतो आहे रेजिस्टन्स मध्ये, त्याला पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट. पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट. सो इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर, फॉर एक्झाम्पल स्ट्रेन गेज, it is a passive resistive type transducer and it will be works on the principle of piezoresistive effect. Piezoresistive effect. Piezoresistive effect म्हणजे काय, whenever a mechanical force, mechanical strain, stress, pressure, displacement applied across the body, then its resistance either increases or decreases. This property, this phenomenon is known as a piezoresistive effect. Piezoresistive effect. Okay, त्याला काय म्हणायचं, piezoresistive effect. Okay. Therefore, resistance strain gauge is also called as a piezoresistive gauge. त्याला काय म्हणायचं, piezoresistive gauge. त्याला काय म्हणायचं, piezoresistive gauge. स्ट्रेन गेज ला काय म्हणतात आणखी, piezoresistive gauge. गेज म्हणजे काय असतं, मेजरिंग डिव्हाइस. गेज आपण म्हणतो ना, गेज कशासाठी यूज करतो, गेज हे मेजरिंग डिव्हाइसेसचं दुसरं नाव आहे, किंवा त्याला आपण म्हणू टोपण नाव. ठीक आहे, निकनेम आहे ते मेजरिंग डिव्हाइसेसचं गेज. बरोबर. आता मग सपोज द ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर इज 1 meter I think, and original resistance is R ohm, and external tensile force of compressive force is increases or decreases length as well as resistance of the wire. Change in the resistance is delta R and change in the length is delta L. Then gauge factor delta R upon R divided by delta L upon L. ओके, आता गेज फॅक्टर त्यांनी कसा केलेला आहे, म्हणजे गेज फॅक्टर हा एक मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो इन ऑर्डर टू डिसाइड द एक्झॅक्ट व्हॅल्यू. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की गेज फॅक्टर काढायचं आहे. तर गेज फॅक्टर आपण कसा काढणार, गेज फॅक्टर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रेजिस्टन्स कन्सिडर करायचं एका वायरचा, कॅपिटल आर नावाचा, आणि त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या रेजिस्टन्स मध्ये चेंज होतो आहे, म्हणजे तो डिक्रीज होतोय किंवा इन्क्रीज होतोय, तर त्याला आपण डेल्टा आर असं म्हणणार आहोत. डेल्टा आर मीन्स व्हॉट, इट इज आयदर चेंज और either increase or decrease in the resistance, delta R. मग डेल्टा आर वर आणि आपण रेशो घ्यायचा कशाशी, डेल्टा आर चा ओरिजिनल रेजिस्टन्सची रेशो, आणखी लेंथ चेंज होईल प्रेशर फोर्स अप्लाय केल्यानंतर, तर ओरिजिनल लेंथ आणि चेंज इन लेंथ याचा रेशो घ्यायचा आणि कंबाईनली त्यांचा रेशो घ्यायचा. तर याचं हे फायनल इक्वेशन काय होतं बघा, डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर. ओके, काय होतं बघा, वर जातो, आणि म्हणजेच डेल्टा आर इंटू एल डिवायडेड बाय डेल्टा एल इंटू आर, डेल्टा एल इंटू आर, हे असं होतं. म्हणजे एल बाय आर हे रिव्हर्स होतं. म्हणजे रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर गेज फॅक्टर इन्क्रीज होतो, आणि जेव्हा लेंथ इन्क्रीज झाली तेव्हा गेज फॅक्टर हा काय होतो, इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो गेज फॅक्टर. बघा, त्याला रिअरेंज करा, तुम्हाला मॅथमॅटिकल रिलेशन मिळून जातं. डेल्टा आर अपॉन आर म्हणजे डेल्टा आर अपॉन आर इंटू एल अपॉन डेल्टा एल, म्हणजे गेज फॅक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, and change in resistance, and inversely proportional to resistance of wire original resistance and change in length. Okay, हा आहे गेज फॅक्टर. Okay, type of strain gauge, metal wire strain gauge. Okay,
unbounded wire strain gauge, bonded wire strain gauge. Okay, metal foil strain gauge, metal foil म्हणजे small, okay. Semiconductor strain gauge, okay. Semiconductor strain gauge, okay. The strain gauge, I think almost time is over, so today we will stop over here. Okay, I think all of you got the idea about the strain gauge, what is meant by strain gauge, why it's so called is as piezo काय म्हणतात त्याला, piezo रेजिस्टिव्ह गेज आणि पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आणि या स्ट्रेन गेजचं अप्लिकेशन तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्लास वी विल सी दॅट नेक्स्ट गेज or next transducer. Okay, so today we will stop over here. Have a nice day.